डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1946 साली बेळगाव या ठिकाणी बोलतात की माराच्या जागा काबीज करा. म्हणजे IAS, IPS, तहसीलदार, कलेक्टर, खासदार, आमदार ह्या जागा माराच्या जागा आपण बळकवल्या तर आपल्या समाजातील कामे होतील. म्हणजे ग्रामपंचायत ते पंतप्रधानपर्यंत जेही आपली कामं असतात, पोलीस स्टेशनचं असो, हे मोठे अधिकारी झाल्यानंतर ज्या सुखसुविधा आपल्या समाजाला भेटतात, तिथपर्यंत आपल्या समाजाला सुविधा देण्याचं काम हे अधिकाऱ्याच्या हातामध्ये असतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेले आहेत की माऱ्याच्या जागा काबीज करा. तर नाशिक ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सभा असते. त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण करत असताना खाली एका बाजूला कोपऱ्यामध्ये एक बाबा रडत असतात. पूर्वीच्या खाली जी मांजरीपटचा कपडा होता ते बनेल असायचे. दोन साईडला दोन खिसे, वरती एक खिसा, अशा प्रकारे मळालेला बनेल व टोपी हे घालून एक बाबा खाली रडत असतात. बाबासाहेब त्यांच्याकडे पाहतात व बाबासाहेब बोलतात की कार्यकर्त्याला सांगतात की ते बाबा का रडत आहेत त्यांना विचारा तुम्ही. तर तो कार्यकर्ता खाली जातो, पण ते बाबा काय रडायचं थांबत नाही. पुन्हा बाबासाहेब म्हणतात, भाऊराव गायकवाड, दादासाहेब गायकवाड यांना भाऊराव बोलतात की तुम्ही खाली जा आणि त्या बाबांना विचारा की तुम्ही का रडत आहात. तरी पण ते बाबा रडायचे थांबत नाही. मग बाबासाहेब ज्यावेळी सभा संपते त्यावेळी बाबासाहेब खाली येतात व त्या बाबाला जवळ घेऊन त्यांना मिठी मारतात आणि बोलतात, बाबा का रडत आहात. तर ते बाबासाहेबाला बोलतात, बाबासाहेब मला तुमच्यासारखं साहेब होता नाही आलं. बाबासाहेब म्हणले, एवढंच? मग तुम्हाला मुले किती आहेत. तर ते म्हणले, मला 2 मुली आहेत. मग तुम्ही असं करा, ह्या 2 मुलांना असं शिकवा. बरं, घरात काही असो, कडकी असो, काही असो, पण ह्या मुलांना कर्ज काढा किंवा घरातलं काही सामान भांडी वगैरे असतील ते विका, पण ह्या मुलांना तुम्ही शिक्षण चांगल्या प्रकारे द्या आणि अधिकारी बनवा. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस रोडनी जाल त्यावेळेस अमुक अमुक साहेबाचा बाप चालला म्हणून अशी तुम्हाला लोक ओळखतील. म्हणून तुम्ही साहेबाचे बाप व्हा, असे डॉक्टर बाबासाहेबांनी त्या बाबांना संदेश दिला. आपल्या समाजामध्ये अधिकारी भरपूर आहेत. त्यामध्ये हर्षदीप कांबळे सर हे चांगल्या प्रकारे समाजाप्रती काम करतात. आणि आपल्या ह्याच्यामध्ये जे मोठे मोठे अधिकारी आहेत यांनी UPSC MPSC ची अभ्यासिका चालू केलेली आहेत. कुणी विहारामधून केलेले आहेत, कुणी जागा भाड्याने घेऊन UPSC MPSC चे अभ्यासिका आपल्या अधिकारी लोकांनी चालू केलेले आहेत. त्यामध्ये सर्व समाजाचे लोक शिक्षण घेतात, अभ्यास करतात. कारण UPSC MPSC मध्ये पैसा खर्च करायचा असतो. त्यामुळे आपल्या समाजाकडे पैसा नसतो. मुलं हुशार असतात पण त्यांना अभ्यास करण्यासाठी एवढा पैसा नसतो. म्हणून आपल्या समाजाने अधिकाऱ्यांनी अभ्यासिका चालू केलेल्या आहेत, विहारामधून अभ्यासिका चालू केल्या आहेत. त्यामध्ये सर्व समाजातील लोकांना मुभा आहे तिथं अभ्यासिकामध्ये येण्याकरता. अभ्यासिकासाठी अबकडेवाल्यांनी हे लक्षात ठेवावे, आम्ही कोणत्याही एका जातीपुरतं काम करत नाही. आमचे अधिकारी सर्व समाजासाठी काम करतात आणि त्यांनी अभ्यासिका चालू केलेली आहे. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजासाठी काम करत होते. बरे, त्या काळी चळवळीमध्ये, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये SC मधल्या जातीने त्यांना साथ दिलेली नाही. पण तरी बाबासाहेब बोलले नाहीत की मला ह्या समाजाने मला साथ दिली नाही म्हणून मी त्यांच्यासाठी काम करणार नाही. पण बाबासाहेबांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे. जसे बाबासाहेबांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे तसेच बौद्ध समाजाचे
अधिकारी सुद्धा सर्व समाजासाठी काम करतात. म्हणून UPSC MPSC असेल त्या ठिकाणी सर्व समाजाने अभ्यासिकामध्ये जाण्याची गरज आहे. आमचा समाज कधी कुणाचं खात नाही. आमच्या समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये अधिकाऱ्यामध्ये दान पारमिता आहे. म्हणून सर्वांसाठी त्यांनी अभ्यासिका चालू केलेली आहे. तुम्ही आजकाल पाहत असाल की जे खाजगी क्लास आहेत ते अमाप फी घेतात. तो मोठे गावकर तो खोटे गावकर तो तर 2,40,000 फी घेत होता. आज त्याची प्रॉपर्टी 60 एकर म्हणजे त्याचा फार्म हाऊस आहे. 600 एकर त्याची जमीन आहे. मेडिकल कॉलेज आहेत. एवढी अमाप संपत्ती ह्या लोकांनी क्लासेसवर कमवलेली आहे. आज आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जिथं लात घालून तिथं पाणी काढण्याची धमक असेल, अभ्यास करण्याची जिद्द असेल, चिकट्टी असेल, बाबासाहेबाचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर असेल 18 घंटे अभ्यास करण्याचा, तर तुम्हाला क्लास लावण्याची सुद्धा गरज नाही आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणारे भरपूर अधिकारी आहेत. अभिषेकामधून जे क्लासेस आहेत MPSC UPSCचे त्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं. आज आपल्या समाजामध्ये असे अधिकारी भरपूर आहेत की त्यांनी क्लास न लावता UPSC MPSCच्या परीक्षा देऊन अधिकारी झालेले आहेत. आणि त्यात एक महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण म्हणजे माझे मित्र आनंद गवळी, हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे आदिवासी पाड्यामध्ये हे शिक्षक होते व 3,000 रुपयावर ते काम करत होते. आज ते मुंबई या ठिकाणी राज्यकर उप आयुक्त या पदावर आहेत. पण त्यांनी त्यांची शिक्षिका पेशा सांभाळून त्यांनी MPSCची परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा ते तहसीलदार झाले होते. पण ती नोकरी त्यांनी स्वीकार केला नाही. त्यांच्यामध्ये जिद्द होती, चिकाटी होती अभ्यास करण्याची. त्यांच्यापुढं बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श होता 18 तास अभ्यास करण्याचा. म्हणून तर नंतर त्यांनी तहसीलदारची नोकरी केली नाही. नंतर त्यांना मोठा अधिकारी व्हायचं होतं. म्हणून त्यांनी नंतर परीक्षा देऊन सहाय्यक राज्यकर आयुक्त हे प्रथम त्यांनी नोकरी मुंबई या ठिकाणी मिळवली आणि आता ते राज्य कर उप आयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी ते आहेत. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आहे की आपल्यामध्ये जिद्द आणि चिकाटी, मेहनत करण्याची व अभ्यास करण्याची, बाबासाहेबाला डोळ्यासमोर आदर्श ठेवून 18 तास अभ्यास करण्याची तुमच्या संघटने जिद्द असेल तर तुम्हाला क्लास लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही. आज ज्यावेळेस ते सहाय्यक कर आयुक्तासाठी ते मुलाखतीला गेले त्यावेळेस त्या ठिकाणी काही डॉक्टर लोक आली होती. मग डॉक्टर लोकांना मग ते साहेब म्हणाले की तुम्ही तर डॉक्टर आहात, तुम्ही कसे काय इकडे आला? तर ते म्हणले नाही साहेब, डॉक्टरला फक्त मर्यादित एरियापुरतं ओळखलं जातं. पण जसं आपण मोठे अधिकारी झालो, तालुका ताब्यात येतो, लाल दिव्याची गाडी, जिल्हा ताब्यात येतो, लाल दिव्याची गाडी, त्यामुळे समाजावर आपल्याला लक्ष ठेवता येतं. समाजाच्या काय समस्या आहेत, त्यांना गव्हर्नमेंटकडून काय स्कीम भेटतात, त्या आपण गोरगरीब जनतेला आपल्या मिळवून देऊ शकतो. म्हणून मी डॉक्टरकी सोडून अधिकारी बनण्याकरता या ठिकाणी आलेले आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्ही मारायच्या जागा काबीज करा. म्हणून आपल्या बौद्ध समाजाने अभ्यास करण्याची जिद्द ठेवावी, 18 तास अभ्यास करण्याची. कारण गोरगरिबाची आपली मुलं भरपूर हुशार आहेत, पण त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना मार्गदर्शन आपले अधिकारी करतात. ज्या अभ्यासिका चालू केलेल्या आहेत त्या माध्यमातून आपले अधिकारी त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तरी आपल्या समाजाने UPSC MPSC याकडे जास्त लक्ष देऊन अधिकारी होण्याचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.